अल निनोच्या प्रभावामुळे यंदाचा पावसाळा कोरडा जाणार असे अंदाज वर्तवले जात होते. पण हवामान अंदाज वर्तवणाऱ्या काही संस्थांनी मे महिन्यातच पाऊस येईल असं सांगितलं. पण जून महिन्याचे 2 आठवडे उलटूनही पावसाचा पत्ता नव्हता. सगळे अंदाज फेल जात होते. राज्यात पाऊस तर पडत होता, पण तो अवकाळी असल्यानं त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नव्हता. पण शेवटी 23 तारखेपासून राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी मान्सूनची एंट्री झाली आणि शेतकरी सुकावला. पण अजूनही विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागात पावसाचा एक थेंबही पडलेला नाहीये. आता ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही तिथं 26 ते 30 जून दरम्यान पाऊस पडणार आणि पावसाची वाट पाहणं थांबणार असा अंदाज वर्तवला जात आहे. या संदर्भात आयएमडी आणि हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी काही अंदाज वर्तवले आहेत. पंजाब डक यांनी तर पेरणी संदर्भातल्या तारखाही जाहीर केल्या आहेत. त्या तारखा नेमक्या आहेत कोणत्या? ज्या भागात पाऊस पडला नाही तिथं पाऊस कधी येणार आणि पेरण्या कधी होणार पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. 6 जूनला सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या काही भागात पाऊस पडला होता, पण तो मान्सूनचा नव्हता. नंतर हळूहळू राज्यातल्या काही भागात अधूनमधून पाऊस पडू लागला. पण 17 जून पर्यंत धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पावसाचा एकही थेंब पडला नव्हता. अशीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागात होती. 17 जून पर्यंत राज्यातल्या या भागांमध्ये पावसात एकूण 60% तूट असल्याची नोंद करण्यात आली. पण 22 तारखेला पुणे, सातारा आणि दक्षिण कोकणात पाऊस झाला. ज्यानंतर 23 जूनला मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि राज्यात अधिकृतपणे मान्सूनची एंट्री झाल्याचं जाहीर करण्यात आलं. 23 तारखेच्या पावसानं विदर्भ, मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये ओढे, नाले वाहिले. बऱ्याच ठिकाणी 80 ते 90 मिलीमीटर पाऊस पडला. पण 100 मिलीमीटर पाऊस पडला नसल्यानं पेरण्या पेंडिंग राहिल्या. नंतर 24 आणि 25 तारखेला राज्यात भाग बदलत पाऊस पडत राहिला. पण पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात सांगोला, मंगळवेढा आणि अकलूजचा भाग, सांगलीत जत, आटपाडी, सातारा जिल्ह्यात फलटण, मान आणि खटाव, अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत, जामखेड आणि शेवगाव, मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात बीड शहर, आष्टी, पाटोदा, गेवराई आणि माजलगाव, जालन्यात घनसावंगी, अंबड, मंठा आणि बदनापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूर आणि वैजापूर, धाराशिवमध्ये भूम, परांडा आणि वाशी तालुक्याच्या काही भाग, बुलढाणा जिल्ह्यात शेगाव, नांदुरा, मलकापूर आणि चिखलीचा काही भाग, नागपूर आणि रामटेकचा काही भाग, धुळे जिल्ह्यात धुळे शहर, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा परिसर, नंदुरबार जिल्ह्यातला नवापूर, शहादा, अक्कलकुवा आणि धडगाव परिसर, जळगाव जिल्ह्यातल्या पश्चिम भागातला चाळीसगाव, पारोळा, अमळनेर आणि भडगाव परिसर, या सगळ्या ठिकाणी ढग आले पण पाऊस आलाच नाही. कुठे कुठे आला तर तो पेरणीसाठी योग्य झाला नाही. पावसाची वाट बघण्यात त्या भागातल्या शेतकऱ्यांचे 19 दिवस गेले. शेतीची मशागत करून झाली, बी, खतं आणून ठेवले, पण पावसाचा थेंब नाहीये. सोलापूरच्या शेतकऱ्यांनी तर जमिनीत ओल नाही हे माध्यमांना दाखवण्यासाठी जमीन हातानं उकरून दाखवली. अमेरिकेच्या नोवा या संस्थेनं अल निनोच्या प्रभावाचा हवाला देत भारताच्या काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती बघायला मिळणार असा अंदाज वर्तवला होता. सध्या राज्यात असलेली ही परिस्थिती त्याच अंदाजाचं वास्तव असल्याचं बोललं जात आहे. पण हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी अल निनोच्या प्रभावाचे अंदाज सुरुवातीपासूनच फेटाळून लावले. त्यांनी सांगितलं होतं, अल निनो वगैरे काही नाहीये. राज्यात कुठेच दुष्काळ पडणार नाहीये. पाऊस टप्प्याटप्प्यानं पडेल, पण सगळीकडे पडेल. शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाहीये. सध्याची परिस्थिती बघता हे अंदाज काही प्रमाणात खरे ठरताना दिसत आहेत. 25 जूनला त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार ज्या भागात अजून पाऊस पडलाच नाही त्या भागात लवकरच पाऊस पडणार आहे. पंजाब डक यांच्यानंतर आयएमडीनेही पावसाबद्दल काही सकारात्मक अंदाज वर्तवले आहेत. त्यानुसार 27 जूनला रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नाशिक या जिल्ह्यांना सतर्कतेचा येलो अलर्ट दिलाय. नंतर 28 जूनसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली आणि नाशिक या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय. त्यामुळे इथं 28 जूनला वादळी वाऱ्यांसहित मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पण आयएमडी नुसार 29 जूनला पावसाचा जोर हा विदर्भ आणि मराठवाड्यातच जास्त दिसणार आहे. 29 जूनसाठी आयएमडीनं जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय.
पण IMD नुसार 30 तारखेला पाऊस महाराष्ट्रात दुसरीकडे कुठंच न पडता फक्त विदर्भातल्या बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या 11 जिल्ह्यांमध्येच पडणार आहे. IMDच्या या अंदाजानुसार सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, सांगली आणि सातारा हे 5 जिल्हे पावसापासून पूर्णपणे वंचित राहत असल्याचं दिसतंय. पण हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी थोडा वेगळा अंदाज वर्तवलाय. त्यांच्या मते 26 ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस पडणार आहे. मराठवाड्यातल्या बीड, धाराशिव आणि लातूरमध्येही 30 जून पर्यंत पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे. त्यासोबतच विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातल्या ज्या भागात आतापर्यंत पाऊस पडलाच नाही त्या सगळ्या भागात ठिकठिकाणी पाऊस पडणार असल्याचं डक यांनी सांगितले. त्यांनी 25 जूनला वर्तवलेल्या अंदाजानुसार 26 जून ते 10 जुलैच्या दरम्यान कर्नाटक आणि तेलंगणा राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. त्यामुळे या राज्यांच्या शेजारी असणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्येही चांगल्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. यासोबतच 26 जून ते 8 जुलैच्या दरम्यान मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्यानं नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या सीमावर्ती जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस पडणार असा अंदाज डक यांनी व्यक्त केलाय. यासोबतच डक यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्याचा अंदाज सांगताना पुणे, मुंबई, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडणार असं सांगितलंय. त्यांच्या मते 30 जून पर्यंत सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडणार. कुठं मुसळधार तर कुठं रिमझिम पडेल, पण सगळीकडे पडेल. 30 जूनच्या नंतरचा पाऊस हा भाग बदलून पडेल, पण पूर्ण महाराष्ट्रात पडेल. महत्त्वाचं म्हणजे डक यांनी पेरणी संदर्भात वर्तवलेला अंदाज. त्यांच्या मते 30 जून पर्यंतच राज्यात सगळीकडे पेरण्या होतील. ज्या ठिकाणी जमिनीच्या आत विदभर ओल असेल त्या ठिकाणी आत्ताच पेरणी केली तरी हरकत नाहीये. पण ज्यांच्याकडे जमिनीत विदभर ओल नसेल त्यांच्याकडे 30 जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात योग्य वातावरण तयार होऊन पेरणी पूर्ण होतील असं महत्त्वपूर्ण विधान डक यांनी केले, जे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं मानलं जाते. यासोबतच त्यांनी अल निनो वगैरे काही नाही, राज्यात दुष्काळ पडणार नाही, सगळीकडे पाऊस पडेल आणि सगळ्यांच्या पेरण्या होतील असं सुद्धा सांगितलंय. एकंदरीत IMDनं ज्या भागात पाऊस पडणार नसल्याचं सांगितलंय त्या ठिकाणीही 30 जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आणि सगळ्यांच्या पेरण्या वेळेवर होणार असं पंजाब डक यांनी सांगितलंय. या अंदाजामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन जरा कमी झालंय, पण पूर्णपणे संपलेलं नाहीये. तुम्हाला IMD आणि पंजाब डक यांनी वर्तवलेल्या अंदाजाबद्दल काय वाटतं? तुमच्याकडे पावसाची काय स्थिती आहे? कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.